Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, हे त्यांच्या भाषणांमध्ये प्रबोधनकार ठाकरेंचा नेहमी उल्लेख करत असतात. आम्हाला प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व मान्य आहे असं उद्धव ठाकरे म्हणत असतात, त्यांचा दाखला देत असतात, त्यांच्या साहित्याचा दाखला देत असतात. पण याच प्रबोधनकार ठाकरेंचं साहित्य आहे ते भिरकवण्याचा प्रकार घडला आहे. आणि हा प्रकार घडला आहे मुंबईतल्या कस्तुरबा गांधी रुग्णालयामध्ये. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कुणी प्रबोधनकार ठाकरेंचं साहित्य भिरकावलेलं आहे, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. हा सगळा प्रकार आहे 30 ऑगस्टला. 30 ऑगस्टला कस्तुरबा गांधी जे रुग्णालय आहे त्याच्यामध्ये राजेंद्र कदम नावाची एक व्यक्ती होती, कर्मचारी होते, ते रिटायर होत होते. रिटायरमेंटचा दिवस होता, त्यांचा शेवटचा दिवस होता. तिथल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सँडआउट द्यायचं ठरवलं. एक छोटेखानी कार्यक्रम झाला आणि एक कार्यक्रमामध्ये आपली काहीतरी आठवण राहावी, आपण या कार्यक्रमामध्ये आपल्या सहकाऱ्यांना काहीतरी द्यावं असं म्हणून राजेंद्र कदम होतं, त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं साहित्य दिलं. आता त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाटली आणि काही महिलांना त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाटलं. ते पुस्तक कुठलं होतं तर ते पुस्तक होतं देव आणि देवळांचा धर्म. आता हे प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं पुस्तक आहे. अर्थात हे आज लिहिलेलं नाही, ते अनेक वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक आहे. ते मार्केटमध्ये सगळीकडे मिळतं, प्रत्येक पुस्तकाच्या दुकानांमध्ये मिळतं आणि अनेक लोकांनी हे पुस्तक वाचलेलं सुद्धा आहे, अनेकांना गिफ्ट म्हणून सुद्धा दिलेलं आहे. हे पुस्तक राजेंद्र कदम यांनी काही त्यांच्या ज्या महिला कर्मचारी होत्या त्यांना गिफ्टमध्ये दिलं. नर्सेस होत्या त्यांना ते दिलं. हे दिल्यानंतर त्या महिलांना राग आला. त्या महिलांचं म्हणणं होतं की तुम्ही हे पुस्तक आम्हाला देऊच कशा शकता. त्यांनी ते पुस्तक थेट राजेंद्र कदम यांच्याकडे भिरकावलं, त्यांना माफी मागायला लावली आणि अशा पद्धतीनं तुम्ही आमच्या हिंदू धर्माच्या विरोधातलं पुस्तक कसं काय देऊ शकता असं म्हणून त्यांना तिथे हात जोडून माफी मागायला लावली. हे नेमकं प्रकरण कसं घडलं, त्या महिलांनी हे पुस्तक घेतल्यानंतर किंवा पुस्तक फेकल्यानंतर काय म्हटलेलं आहे, आधी तुम्ही तो व्हिडिओ पहा. उद्देश काय आहे? देण्याचा उद्देश आहे प्रबोधनकार ठाकरे ते काही असू दे, त्यांना ते राहिले बाजूला, पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं काय आहे? मला ते योग्य वाटतं ते वाटतं. हे बघा, मी आता याच्यावरती काय बोलत नाही. तुम्हाला जर नाही आवडलं असेल, नाही आवडण्याचा प्रश्नच नाही. ह्याच्यावर तुम्ही तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देताय. हो ना, रिटर्न काय आम्ही हात पण लावणार नाही असल्या पुस्तकांना. ते नो प्रॉब्लेम. मला पण आता ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय? तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं? मला काही वाईट वाटलेलं ज्यांनी ते पुस्तक लिहिले त्यांनी तुम्ही पुस्तक ते आले का? प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक? नाही आले ना. मग तुम्ही काय दिलं आम्हाला हे पुस्तक? आमच्या लोकांना हे गिफ्ट म्हणून का वाटलं? तुमच्याकडे एखादी वस्तू नव्हती का वाटायला? तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला? मी तुम्हाला भगवद्गीता देते, तुम्ही इथे बसून वाटणार ना? घेणार ना? तरी पण मी हे नाही घेणार, कारण की त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगले सुविचार आहेत. ह्याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला वाटतं मी माफी मागावं. मला मी सगळ्यांना माझं समजते, त्याच्यामुळे तुमच्या भावना दुखवल्या असं मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो. अजून काय बस. आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय, तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना, हिंदू धर्मावाल्या मुलींकडून तुम्ही स्टँडअप घेऊ पण नका. चला. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर कदम यांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडलेली आहे. आज ते ABP माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली. अर्थात 2 महिन्यानंतर हे सगळं प्रकरण समोर येतं आहे. हा जो छोटासा व्हिडिओ आहे तो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर याची दखल घेण्यात आली आणि त्याच्यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. याच्यामध्ये कदम यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण सुरुवातीला बघूयात. कदम यांचं म्हणणं आहे की मी फक्त एक समाज प्रबोधनपर पुस्तक वाटलं, माझी काय चूक असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तरीही कार्यालयातील संबंध बिघडू नयेत म्हणून मी माफी मागितली, पण खरं तर मला माफी मागण्याची गरज नव्हती. मला चौकशीची अपेक्षा होती, मात्र मागील 2 महिन्यात कुठलीही कारवाई त्यांच्यावर झालेली नाही आहे. त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया ही कदम यांनी ABP माझाशी बोलताना दिलेली आहे. आता हे कदम 2 महिने त्याच्यावर ते काही बोलले नाही. खरं तर त्यांनी माफी मागितली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जे संबंध होते ते बिघडू नये म्हणून मी माफी मागितली, पण ज्या कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केलेलं आहे, ज्यांनी ते पुस्तक फेकले, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती. मला अपेक्षा होती की 2 महिन्यात त्यांच्यावर कारवाई होईल, पण कुठलीही कारवाई ही अद्याप झालेली नाही आहे असं कदम यांनी म्हटलेलं आहे. आता हे सगळं घडलं तेव्हा मनसेचे काही पदाधिकारी हे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आज गेले होते. त्यांचं शिष्टमंडळ होतं तिथे, ते त्या सगळ्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी गेले होते. या सगळ्यावर मनसेचे प्रवक्ते आणि मुंबईचे अध्यक्ष असलेले संदीप देशपांडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. आता संदीप देशपांडे काय म्हणतात, तर संदीप देशपांडेंचं म्हणणं आहे
की ह्या मूर्खपणाच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. त्यांनी प्रबोधनकार कधी वाचलेत का असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला आहे. पुढे ते म्हणतायत की प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला सुधारणावादाकडे नेलं, अनिष्ट प्रवृत्ती विरोधात लढा दिला. त्या प्रबोधनकार ठाकरेंचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. सनातनी धर्माच्या नावाखाली विष पेरण्याचं काम सुरू आहे. काल सरन्यायाधीशांवर सनातन धर्माचा अपमान केल्याबद्दल बूट फेकण्यात आला आणि आज हे विष पेरण्याचा प्रकार समाजासाठी घातक आहे असं देशपांडे यांनी त्यांच्या प्रतिक्रियामध्ये म्हणले. त्यांनी म्हणलेले की प्रबोधनकारांचं साहित्य सगळ्यांना माहिती आहे. प्रबोधनकार हे सुधारणावादी होते आणि सनातन धर्माच्या नावाखाली विष पेरण्याचं काम सध्या सुरू आहे असं त्यांनी म्हणलेलं. आणि त्याचाच एक प्रकार म्हणजे काल सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रकार असेल किंवा हे पुस्तक नाकारण्याचा प्रकार असेल किंवा फेकण्याचा प्रकार आहे. आता एक गोष्ट तर स्पष्ट आहे, म्हणजे जे कदम यांनी सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तुम्हाला एखादं गिफ्ट आवडलं नाही तर ते तुम्ही नाकारू शकता, तुम्हाला ते नको आहे तर तुम्ही ते नका घेऊ. जे पुस्तक बद्दल त्यांनी आक्षेप व्यक्त केला की तुम्ही हे पुस्तक कसं वाटू शकता, या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या आम्हाला मान्य नाही आहेत. ठीक आहे, त्या मान्य असू शकतात नसू शकतात. ते पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर ते वाचू तुम्ही नका. अर्थात हे पुस्तक छापण्यात आलेलं आहे, त्याला सरकारची परवानगी आहे, ते दुकानांमध्ये मिळतं आणि ते कुणी साधा सुद्धा व्यक्तीचं पुस्तक नाही आहे, तर ते प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे. त्यातले विचार मान्य नसतील तर ते तुम्ही नाकारा, पण ते असं फेकणं किंवा अशा पद्धतीचं पुस्तक कसं काय तुम्ही देऊ शकता असं म्हणणं हे कितपत योग्य आहे हा सगळा प्रश्न आहे. आणि तोच म्हणणं कदम यांचं सुद्धा आहे की तुम्हाला नाकारण्याचा अधिकार आहे, पण अशा पद्धतीनं वर्तन करणं किंवा अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्तानं आता विचारला जातो आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, खरंच त्या महिलांनी जे कृत्य केलं किंवा ज्या पद्धतीनं ते पुस्तक फेकलं आहे त्याच्याबद्दल ते बोलल्यात ते तुम्हाला पटतं आहे का? तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.